नमस्कार. आज आपण या भागामध्ये विचार प्रणालीच्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा प्रामुख्याने विचार करणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण 25 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची सविस्तर चर्चा केली होती. या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण पुन्हा 25 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची सविस्तर चर्चा करणार आहोत. प्रश्न पहिला. अमेरिकेने कोणत्या विचारप्रणालीचा स्वीकार केला आहे? ए. लोकशाही, बी. साम्यवाद, सी. भांडवलशाही का डी. हुकुमशाही? याचं उत्तर आहे सी. भांडवलशाही. प्रश्न दुसरा. स्वित्झर्लंडने कोणत्या विचारप्रणालीचा स्वीकार केला आहे? ए. भांडवलशाही, बी. प्रत्यक्ष लोकशाही, सी. लोकशाही का डी. लष्करशाही? याचं उत्तर आहे बी. प्रत्यक्ष लोकशाही. प्रश्न तिसरा. रशियाने कोणत्या विचारप्रणालीचा स्वीकार केला आहे? ए. फॅसिझम, बी. लोकशाही, सी. हुकुमशाही का डी. साम्यवाद? याचं उत्तर आहे डी. साम्यवाद. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4. भारताने कोणत्या विचारप्रणालीचा स्वीकार केला आहे? ए. लोकशाही, बी. प्रत्यक्ष लोकशाही, सी. हुकुमशाही का डी. भांडवलशाही? याचं उत्तर आहे ए. लोकशाही. प्रश्न क्रमांक 5. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? ए. प्लेटो, बी. कौटिल्य, सी. ट्रेसी का डी. मॅकेव्हली? याचं उत्तर आहे बी. कौटिल्य. पुढील प्रश्न. एसे ऑन सिव्हिल डिसओबिडियन्स या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ए. डेव्हिड ईस्टन, बी. ॲडम स्मिथ, सी. डेव्हिड थोरो आणि डी. ग्राहम वॉलस? याचं उत्तर आहे सी. डेव्हिड थोरो. प्रश्न 7. अनटू धिस लास्ट हा ग्रंथ खालीलपैकी या विचारवंताने लिहिलेला आहे? ए. जॉन रस्किन, बी. एम एन रॉय, सी. जे एस मिल का डी. महात्मा गांधी? याचं उत्तर आहे ए. जॉन रस्किन. समोरील प्रश्न. द किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ए. महात्मा गांधी, बी. जॉन रस्किन, सी. डॉक्टर लोहिया का डी. टॉलस्टॉय? याचं उत्तर आहे डी. टॉलस्टॉय. पुढील प्रश्न. ह्युमन नेचर इन पॉलिटिक्स या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ए. कार्ल मार्क्स, बी. ग्राहम वॉलस, सी. रुसो का डी. आर्थर बेंटले? याचं उत्तर आहे बी. ग्राहम वॉलस. समोरील प्रश्न. द प्रोसेस ऑफ गव्हर्नमेंट या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ए. आर्थर बेंटले, बी. मार्टर कपलान, सी. आमंड पॉवेल, डी. स्पेन्सर? याचं उत्तर आहे ए. आर्थर बेंटले. समोरील प्रश्न. द पॉलिटिकल सिस्टीम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ए. बेंथम, बी. हॉब्स, सी. डेव्हिड ईस्टन आणि डी. चार्ल्स मेरियम? याचं उत्तर आहे
सी डेव्हिड ईस्टन. समोरील प्रश्न, वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ कोणाचा आहे? ए डेव्हिड थोरो, बी जॉन रस्किन, सी ॲडम स्मिथ का डी रॉबर्ट डहाल. तर याचं उत्तर आहे सी ॲडम स्मिथ. समोरील प्रश्न, ऑन लिबर्टी हा ग्रंथ कोणाचा आहे? ए ऑर्थर बेंटले, बी जे.एस. मिल, सी टॉल्स्टॉय, डी हेराल्ड लॉसवेल. याचं उत्तर आहे बी जे.एस. मिल. समोरील प्रश्न, लेविएथन या ग्रंथाचे लेखक कोण? ए लॉक, बी रुसो, सी बेंथम, डी हॉब्स. याचं उत्तर आहे डी हॉब्स. समोरील प्रश्न, टू ट्रीटिज ऑन सिव्हिल गव्हर्नमेंट हा ग्रंथ कोणी लिहिला? ए लॉक, बी हॉब्स, सी रुसो, डी मॅकेव्हेली. याचं उत्तर आहे ए लॉक. समोरील प्रश्न, सोशल कॉन्ट्रॅक्ट या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ए प्लेटो, बी हॉब्स, सी रुसो, डी लॉक. तर या प्रश्नाचे उत्तर आहे सी रुसो. समोरील प्रश्न, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या ग्रंथाचे लेखक कोण? ए मॅकेव्हेली, बी कार्ल मार्क्स, सी लेनिन का डी स्टॅलिन. तर या प्रश्नाचे उत्तर आहे बी कार्ल मार्क्स. या समोरील प्रश्न, दास कॅपिटल या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ए माओ, बी स्टॅलिन, सी लेनिन का डी कार्ल मार्क्स. या प्रश्नाचे उत्तर आहे डी कार्ल मार्क्स. आता या समोरील प्रश्न, विचार प्रणाली मिथ्या चेतनाची अभिव्यक्ती आहे असे विधान कोणी केले? ए कार्ल मार्क्स, बी ट्रेसी, सी डॅनियल बेल का डी रॉबर्ट बेल. याचं उत्तर आहे ए कार्ल मार्क्स. यानंतर समोरील प्रश्न, आयडिओलॉजी अँड युटोपिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ए ग्राहम वॉलस, बी जॉन रस्किन, सी कार्ल मार्क्स का डी कार्ल मॅनहाइम. तर याचं उत्तर आहे कार्ल मॅनहाइम. समोरील प्रश्न, व्हॉट इज टू बी डन या ग्रंथाचे लेखक कोण? ए लेनिन, बी स्टॅलिन, सी माओ का डी कार्ल मार्क्स. याचं उत्तर आहे ए लेनिन. समोरील प्रश्न, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये लोकशाही व साम्यवाद या दोन्ही विचार प्रणालीमध्ये कोणत्या क्रांतीनंतर संघर्ष निर्माण झाला? ए औद्योगिक क्रांती, बी फ्रेंच राज्यक्रांती, सी बोल्शेविक क्रांती का डी अमेरिकन राज्यक्रांती. याचं उत्तर आहे सी बोल्शेविक क्रांती. समोरील प्रश्न, सामाजिक आर्थिक राजकीय व्यवस्थेमध्ये परिवर्तन करण्याचे माध्यम म्हणून कोणत्या विचार प्रणालीचा उल्लेख केला जातो? ए मार्क्सवाद, बी साम्यवाद, सी
समाजवाद, डी वरीलपैकी सर्व. याचं उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व. द ओपन सोसायटी अँड इट्स एनिमीज या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ए जॉन रस्किन, बी कार्ल पॉपर, सी ग्राहम वॉलास का डी जे.एस. मिल. याचं उत्तर आहे बी कार्ल पॉपर. याच्यानंतर समोरील प्रश्न, सर्वाधिकारवादाचे मूळ स्रोत या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ए कार्ल मार्क्स, बी ॲडम स्मिथ, सी हन्ना अरेंट, डी स्पेन्सर. याचं उत्तर आहे सी हन्ना अरेंट. तर अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण विचार प्रणालीच्या वरील विविध 25 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अतिशय सविस्तरपणे आढावा घेतलेला आहे. तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच या प्रश्नांचा फायदा होईल. त्यामुळे तुम्ही नक्कीच या प्रत्येक प्रश्नाचे व्यवस्थित विवेचन करून व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद.